विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण बुक बिल्डिंग पद्धत हा एक शेवटचा मुद्दा बघितला होता. त्याच्यानंतर भागांची कसर देऊन विक्री, म्हणजे दर्शनी मूल्यापेक्षा जर कमी मूल्याने कंपनीने भागांची विक्री केली तर त्याला भागांची कसर देऊन विक्री केली असे म्हटले जाते. मग आता ही जी कंपनी असते त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने सार्वजनिक कंपनीबद्दलचाच भाग विचारात घेणार आहोत. मग सार्वजनिक कंपनी जी असते ती भागांची विक्री दोन पद्धतीने करू शकते. त्याच्यात पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे प्राथमिक भाग विक्री. याला म्हणतात इनिशियल पब्लिक ऑफर, IPO नावाने हे प्रसिद्ध आहे. मग या पद्धतीमध्ये काय होतं की जेव्हा नवीन कंपनीला भांडवल उभारायचं असतं किंवा अस्तित्वात असलेल्याच कंपनीला अजून आपल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी, व्यवसायाच्या वाढीसाठी, व्यवसायामध्ये नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी जेव्हा भांडवलाची गरज भासते अशा वेळेस कंपनी आजपर्यंत कधी न विकले गेलेले भागांची, म्हणजे पूर्णतः नवीन समहक्क भागांची विक्री करायला काढते. त्याला म्हणतात IPO, इनिशियल पब्लिक ऑफर. जेव्हा कंपनीला भांडवलाची गरज असते तेव्हा कंपनी प्रामुख्याने हा मार्ग मोठ्या प्रमाणावर अवलंबिते. त्यासाठी कंपनी माहिती पत्रक प्रसिद्ध करते व जनतेला भाग विक्रीसाठी आवाहन करते. म्हणून याला प्राथमिक विक्री असे म्हणतात. प्राथमिक म्हणजे ज्या भागांची पहिल्यांदाच विक्री होत आहे अशा भागांना प्राथमिक भाग असे संबोधिले जाते. म्हणजे या भागांची प्रथम कुठेही नोंद झालेली नसते. पूर्णतः नवीन असणारे हे भाग असतात. अशा भागांची जी काही खरेदी विक्री असते ती खरेदी विक्री खुल्या बाजारात होते. कंपनी प्राथमिक भागांच्या विक्रीसाठी वरील दोन ज्या काही पद्धती मी तुम्हाला सांगितल्या, एक भाग विक्री पद्धत आणि दुसरी बुक बिल्डिंग पद्धत, या दोघा पद्धतींपैकी कोणत्याही एका पद्धतीचा अवलंब करते व भागांची विक्री करते. म्हणजे प्रामुख्याने लक्षात घ्या की हे पूर्णतः नवीन भाग असतात. मग नवीन कंपनी भांडवल उभारताना अशा भागांची विक्री करते किंवा अस्तित्वात असलेली कंपनी ही भागांची विक्री प्रामुख्याने आपल्या विस्तारीकरणासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी अशा प्रकारच्या नवीन भागांची विक्री करून मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारत असते. दुसरं आहे नंतरची सार्वजनिक भाग विक्री. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, प्राथमिक भाग विक्री नंतरच सार्वजनिक भाग विक्री होईल. सार्वजनिक भाग विक्री म्हणजेच अस्तित्वात असलेले जे काही भाग आहेत त्या भागांची खरेदी विक्री होणे. मी तुम्हाला IPO मध्ये सांगितलं की या भागांची प्रथमतःच नोंद झालेली असते. भाग बाजारामध्ये प्रथमतःच नोंद झालेली असते. मग भाग बाजारामध्ये नोंदविलेल्या ह्या भागांची नंतर पुन्हा जी काही खरेदी विक्री होते त्याला म्हणतात सार्वजनिक भाग विक्री, फर्दर पब्लिक ऑफर और
फॉलो ऑन पब्लिक ऑफर, FPO या नावाने हे संबोधिले जाते. प्राथमिक भाग विक्रीनंतरच अशा भागांची विक्री होईल. कारण प्राथमिक भागमध्ये ते भाग अस्तित्वात येतात आणि मग या अस्तित्वात असलेल्या भागांची खरेदी विक्री ही या सार्वजनिक भाग विक्रीमध्ये येते. म्हणून याला दुय्यम विक्री असं सुद्धा म्हटलं जातं. दुय्यम विक्री म्हणजे दुसऱ्यांदा त्या भागांची, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा म्हणजे पहिल्यानंतर त्या भागांची जी काही खरेदी विक्री होते त्याला सार्वजनिक भाग विक्री म्हणतात. कोणतीही कंपनी असो, ती कंपनी भांडवल उभारताना प्रथमतः नवीन भाग विक्रीस काढेल व या नवीन भागांची भाग बाजारात नोंद होईल व नंतर त्या नोंदविलेल्या भागांची पुन्हा पुन्हा खरेदी विक्री होते. अशा पद्धतीने या दोन ज्या कन्सेप्ट आहे या एकमेकांना पूरक कन्सेप्ट आहे. प्राथमिक भाग विक्रीशिवाय सार्वजनिक भाग विक्री होऊच शकत नाही. त्यानंतर प्राथमिक भाग किंवा सार्वजनिक विक्रीनंतरची सार्वजनिक भाग विक्री. मग याच्यामध्ये कंपनी भांडवल उभारताना काही गोष्टी त्यांनी इथे सांगितलेल्या आहेत. त्याच्यापैकी सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री. मग विद्यमान समहक्क भागधारकांना भागांची विक्री करताना कंपनी पुढील वेगवेगळ्या मार्गाद्वारे अशा प्रकारची विक्री समहक्क भागधारकांना करू शकते. इथे शब्दाकडे लक्ष द्या, महत्त्वाचा शब्द आहे. त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे समहक्क भागधारकांना. म्हणजे अग्रहक्क भागधारकांना याच्यापैकी कोणताही अधिकार नसतो. हा अधिकार फक्त आणि फक्त समहक्क भागधारकांना असतो. आणि समहक्क भागधारकही कोणते? तर विद्यमान समहक्क भागधारक. विद्यमान म्हणजे ज्यांच्या नावाची नोंद सभासद नोंदवहीमध्ये केलेली असते अशा भागधारकांना विद्यमान समहक्क भागधारक असे संबोधिले जाते. जसे एखाद्या व्यक्तीने एक्स कंपनीचे भाग विकत घेतले व ते भाग त्याने ठराविक कालावधीनंतर दुसऱ्याला विकून टाकले किंवा हस्तांतरित केले. समजा वायला हस्तांतरित केले तर सभासद नोंदवहीमधून एक्सचं नाव काढलं जाईल आणि त्याच्याऐवजी वायचं नाव हे त्या सभासद नोंदवहीमध्ये नोंदविले जाईल. मग अशा वेळेस वाय हा विद्यमान समहक्क भागधारक झाला. एक्स आता विद्यमान समहक्क भागधारक राहिला नाही, कारण त्याने त्याच्या भागांची विक्री करून टाकलेली आहे, म्हणून तो आता भागधारक राहिलेला नाही. म्हणजे नुसतं भाग खरेदी करून चालणार नाही, तर त्या गोष्टीची नोंद ही सभासद नोंदवहीमध्ये असणं अत्यंत गरजेचं असतं. कारण सभासद नोंदवहीमध्ये नोंदविलेल्या भागधारकांनाच विद्यमान समहक्क भागधारक असे म्हटले जाते. मग या विद्यमान समहक्क भागधारकांना भागांची विक्री करताना पहिला जो मुद्दा येतो तो आहे हक्क भाग. बऱ्याच वेळेस टिपा लिहा या प्रश्नामध्ये हक्क भाग ही संकल्पना विचारली गेलेली आहे किंवा हक्क भागानंतरचे जे काही 2-3 मुद्दे आहेत, बोनस भाग, कर्मचारी भाग विकल्प योजना, तर असे मुद्दे ह्या टिपा लिहामध्ये 5 मार्कासाठी विचारले जातात.
बऱ्याच वेळेस विचारले गेलेले आहेत. मग हक्क भाग म्हणजे राईट शेअर्स. बघा नावातच आहे विद्यार्थी मित्रांनो, हक्क. हक्क म्हणजे जिथे अधिकार असतो. मग जेव्हा कंपनीला भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा कंपनी आपल्या विद्यमान समहक्क भागधारकांना त्यांनी जेवढे भाग खरेदी केलेले आहेत त्या भागांच्या प्रमाणात त्या विद्यमान समहक्क भागधारकांना भागांची विक्री करू शकते. म्हणजे नवीन कंपनी जे काही भाग विक्रीला काढतील त्या विक्रीला काढलेल्या भाग खरेदीचा प्रथम हक्क, पहिला हक्क हा विद्यमान समहक्क भागधारकांचा असतो. आणि जर विद्यमान समहक्क भागधारकांनी ते भाग विकत घेतले नाही तर अशा वेळेस कंपनी ते भाग दुसऱ्या व्यक्तीला विकू शकते. परंतु पहिला हक्क कोणाचा? विद्यमान समहक्क भागधारकांचाच. म्हणून त्याला म्हणतात हक्क भागांची विक्री. म्हणजे नवीन जे काही कंपनी भाग विक्रीला काढेल ते प्रथम घेण्याचा अधिकार विद्यमान समहक्क भागधारकांचाच असतो. कंपनी कायद्याने हा त्यांना हक्क दिलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे प्रिएम्प्टिव्ह राईट्स. प्रिएम्प्टिव्ह राईट्स म्हणजेच भाग खरेदीचा अग्रहक्क, प्रथम खरेदी करण्याचा हक्क. प्रथम खरेदी करण्याचा हक्क सार्वजनिक कंपनीमध्ये विद्यमान समहक्क भागधारकांना असतो. त्यांनी एक शब्द वापरला इथे, प्रथम प्राधान्य किंवा विकल्प. खाजगीरित्या भाग विक्रीमध्ये कंपनी हक्क भाग वाटप करू शकते. म्हणजे तिथे सुद्धा भागांचं वाटप होऊ शकतं. खाजगी भाग विक्री म्हणजे काय? म्हणजे विशिष्ट लोकांच्या गटाला प्रतिभूतींमध्ये भाग, बंधपत्रे, कर्जरोखे या सर्व गोष्टींचा समावेश होतो. म्हणून त्यांनी म्हटलंय विशिष्ट लोकांच्या गटाला प्रतिभूतीचे वाटप हे केले जाते. मग यामध्ये महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवण्याची आहे ती म्हणजे विद्यमान समहक्क भागधारकांना जे काही अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांमध्ये पहिला जो अधिकार दिलेला आहे तो हक्क भागांचा अधिकार दिलेला आहे. विद्यमान समहक्क भागधारकांना नवीन कंपनी कोणतेही भाग विकेल तेव्हा तो घेण्याचा प्रथम हक्क असतो. आता पुढचं त्यांनी म्हटलेलं आहे की या हक्क भागांसाठी कंपनी कायद्यात काही तरतुदी केलेल्या आहेत. त्या तरतुदी सुद्धा आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. हक्क भाग जेव्हा विचारले जातात तेव्हा त्याच्या तरतुदी लिहिणे सुद्धा महत्त्वाचे आहे. मग या हक्क भाग विक्रींसाठी खालील तरतुदींची पूर्तता कंपनीला करावी लागते. पहिली तरतूद त्यांनी जी सांगितलेली आहे ती म्हणजे हक्क भागांची विक्री किंमत जी असते, म्हणजे ज्या किमतीला विद्यमान समहक्क भागधारकांना कंपनी भाग विकणार आहे ही किंमत बाजार मूल्यापेक्षा कमी असायला हवी. म्हणजे विद्यमान समहक्क भागधारकांना बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत हे हक्क भाग मिळतात. असं का आहे? तर याला स्पेसिफिकली कारण असं आहे की त्या भागधारकांनी त्या कंपनीवर पहिले विश्वास दाखवला होता व विश्वास दाखवून कंपनीमध्ये त्यांनी आपला पैसा गुंतवलेला होता. मग त्यांनी प्रथम विश्वास दाखवलेला होता म्हणून
नवीन भाग खरेदी करण्याचा हक्कसुद्धा प्रथम कंपनी त्यांना देते व तेही बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत ते भाग समहक्क भागधारकांना उपलब्ध करून देते. दुसरा आहे कंपनी लेटर ऑफ ऑफर. हा दस्तऐवज विद्यमान भागधारकांना पाठवते. कारण विद्यमान भागधारकांना कसं काय कळेल की कंपनी नवीन भाग विक्रीला काढते आहे, कंपनीला नवीन भांडवलाची गरज आहे, कंपनी आपला विस्तार करते आहे. मग यासाठी जेव्हा जेव्हा कंपनी नवीन भागांसाठी भांडवल उभारते त्या वेळेस कंपनी लेटर ऑफ ऑफर म्हणजे दस्तऐवज असतं. या दस्तऐवजामध्ये नवीन भाग खरेदी करण्यासाठी विद्यमान समहक्क भागधारकांना आवाहन केले जाते व त्याद्वारे कंपनी विद्यमान समहक्क भागधारकांकडून भांडवल गुंतवण्यासाठी लेटर ऑफ ऑफर हा त्या भागधारकाच्या पत्त्यावर पाठवला जातो. या लेटर ऑफ ऑफरमध्ये किती भाग त्यांना कंपनीने देऊ केलेले आहेत, कारण की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या प्रमाणात त्यांना भाग हे विकले जातात व त्यामुळे किती भाग विद्यमान समहक्क भागधारक खरेदी करू शकतो त्याविषयीची म्हणजेच देऊ केलेल्या भागांची संख्या ही त्या लेटर ऑफ ऑफरमध्ये समाविष्ट असते. मग हा जो लेटर पाठवलेला आहे त्या लेटर ऑफ ऑफरमध्ये कालावधी दिलेला असतो, नाही तर कोणी केव्हाही इन्व्हेस्टमेंट करेल आणि मग कंपनीला जेव्हा पैशांची गरज भासेल तेव्हा मिळणार नाही आणि जेव्हा गरज नसेल तेव्हा पैसा येऊन जाईल. म्हणून कंपनी कालावधी देते. मग हा जो कालावधी आहे ज्याला म्हणतात भाग विक्रीचा कालावधी, हा कालावधी 15 दिवसांपेक्षा कमी असायला नको व 30 दिवसांपेक्षा जास्त असायला नको. कारण बऱ्याच वेळेस हे जे भाग असतात ते लेटर ऑफ ऑफर विद्यमान समहक्क भागधारकांकडे पोचताना उशीर होण्याचे चान्सेस संभाव्यता जास्त असते आणि म्हणून कंपनीने 15 दिवसांचा कालावधी ठेवलेला आहे की 15 दिवसांपेक्षा कमी नको, पण 30 दिवसांपेक्षा म्हणजे 15 ते 30 दिवसांच्या आत ज्या विद्यमान समहक्क भागधारकाला वाटत असेल की आपण भागांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, गुंतवणूक करायची, तर अशा वेळेस कंपनी अशा पद्धतीने 30 दिवसांच्या मुदत म्हणजे वरची 15 दिवसांची मुदत ही त्यांना देते व ह्या 30 दिवसांमध्ये म्हणजे 30 दिवसांच्या आत त्यांना इन्व्हेस्टमेंट करावी लागते. म्हणजे जवळजवळ 15 दिवस त्या गुंतवणूकदाराला गुंतवणूक करण्यासाठी प्राप्त होतात, ज्याच्यामध्ये त्या गुंतवणूकदाराला डिसिजन घेता येते, निर्णय घेता येतो की संबंधित कंपनीमध्ये पैसा गुंतवायचा की नाही व कंपनीलाही 30 दिवसानंतर एक प्रकारची कल्पना येते की किती विद्यमान समहक्क भागधारकांनी भाग विकत घेतलेले आहे व किती भाग आता आपण जनरल पब्लिकला विकू शकतो. म्हणजे विद्यमान समहक्क भागधारक सोडून जे बाकीचे इतर गुंतवणूकदार असतात त्यांना भागांची विक्री करू शकतो, याबद्दलची कल्पना, आयडिया ही कंपनीला येते. पुढचा जो मुद्दा आहे तिसरा, जो लेटर ऑफ ऑफरमध्ये समाविष्ट असतो
तो म्हणजे हक्क त्याग करणे. म्हणजेच काय हो, तर भागधारक त्यांचा हा हक्क दुसऱ्यांना देऊ शकतात. म्हणजे बघा, स्वतः जर खरेदी करायचं नसेल तर दुसऱ्यांना खरेदी करण्यासाठी विद्यमान समहक्क भागधारक प्रोत्साहित करू शकतात. जसे त्यांचे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत किंवा इतर कोणी आहेत, अशांना सुद्धा ते हक्कभाग म्हणजे त्यांच्या नावाने ते हक्कभाग टाकू शकतात. थोडक्यात हक्क त्याग करण्याचा अधिकार सुद्धा भागधारकांना असतो. अशा पद्धतीने लेटर ऑफ ऑफरमध्ये या 3 गोष्टींचा समावेश केलेला असतो. पहिली गोष्ट देऊ केलेल्या भागांची संख्या, दुसरी गोष्ट भाग विक्रीचा कालावधी आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हक्क भागाचा त्याग करणे. मग हे जे लेटर ऑफ ऑफर असतं हे विद्यमान समहक्क भागधारकांच्या पत्त्यावर एकतर रजिस्टर्ड पोस्टने किंवा स्पीड पोस्टने किंवा कुरिअरने किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणजे ईमेल थ्रू पाठवला जाऊ शकतो. वेगवेगळे पर्याय कंपनीकडे असतात. त्या वेगवेगळ्या पर्यायांपैकी योग्य पर्याय कंपनी निवडते व विद्यमान समहक्क भागधारकांपर्यंत नवीन भागांची विक्रीची आयडिया कंपनी पोचवत असते. आताही मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की जर विद्यमान भागधारकांनी जी काही मुदत कंपनीने दिलेली आहे, जो काही भाग विक्रीचा कालावधी कंपनीने सांगितलेला आहे, त्या विशिष्ट मुदतीत जर भागांची खरेदी केली नाही म्हणजे कंपनीला प्रतिसाद दिला नाही तर अशा वेळेस ती कंपनी ते भाग बाकीच्या गुंतवणूकदारांना विकू शकते. म्हणजे दिलेल्या कालावधीमध्ये पैसा गुंतवणूक जर विद्यमान समहक्क भागधारकांनी केली नाही तर कंपनी असं गृहीत धरते की विद्यमान समहक्क भागधारकांना या कंपनीमध्ये पुढची इन्व्हेस्टमेंट करायची नाही, गुंतवणूक करायची नाही, ते भाग खरेदीसाठी इच्छुक नाही असं गृहीत धरून ते भाग ते बाकीच्या व्यक्तींना, बाकीच्या इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या, गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना विकू शकतात. चौथी महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे ती म्हणजे कंपनीने काढलेल्या हक्क भाग विक्रीसाठी किमान अभिदान 90% असेल. किमान अभिदानाची रक्कम 90% असेल. किमान अभिदान म्हणजे काय हे तुम्ही 11वीला SP मध्ये शिकलाच आहात की जी कमीत कमी रक्कम कंपनीला उभारावी लागते त्या कमीत कमी रकमेला किमान अभिदान रक्कम असे म्हटले जाते व ही किमान अभिदान रक्कम ही 90% कमीत कमी असायला हवी तरच कंपनी हक्क भागांची विक्री करू शकते, अन्यथा करू शकत नाही. अशा पद्धतीने आपण हक्क भागांविषयीची माहिती घेतली. यानंतर आपण बोनस भागांकडे जाऊ. म्हणजे विद्यमान समहक्क भागधारकांना बोनस भागांच्या मार्फत सुद्धा भागांची विक्री ही केली जाते. बोनस भाग हे विद्यमान समहक्क भागधारकांना मोफत म्हणून दिलेले भाग असतात. मुफ्त
म्हणजे कंपनी त्याच्यासाठी भागधारकांकडून कोणताही पैसा घेत नाही. कंपनी काय करते की दरवर्षी जो काही नफा होतो त्या नफ्यातील काही रक्कम, त्या नफ्यातील काही हिस्सा हा राखीव निधीमध्ये हस्तांतरित करते. आणि हा राखीव निधी जेव्हा कंपनीला पैशांची गरज असते तेव्हा हा राखीव निधी कंपनीला वापरता येतो. परंतु समजा कंपनीला पैशांची गरजच भासली नाही, आलेल्या नफ्यातूनच कंपनी आपला संपूर्ण खर्च भागवत असेल, तर अशा वेळेस राखीव निधीमध्ये जमा झालेली ही रक्कम हळूहळू वाढत जाते व ती त्या राखीव निधीच्या खात्यातच पडलेली असल्या कारणाने त्या निधीचा कंपनीला काहीही उपयोग होत नाही. मग अशा निधीचा उपयोग व्हायला पाहिजे यासाठी कंपनी या राखीव निधीचे भांडवलीकरण करते. या राखीव निधीच्या भांडवलीकरणालाच बोनस भाग विक्री असे म्हटले जाते. म्हणजे राखीव निधीमध्ये जमा झालेली रक्कम ही भागांच्या स्वरूपात विद्यमान समहक्क भागधारकांना देऊ केली जाते. म्हणजेच कंपनी असे दर्शविते की जसे काही कंपनी भागांची विक्री करते आहे व त्याद्वारे कंपनीला भांडवल प्राप्त होत आहे. अशा पद्धतीने कंपनी राखीव निधीची साचलेली रक्कम ही व्यवसायात आणते. यालाच म्हणतात बोनस भाग विक्री. म्हणून हे जे बोनस भाग आहेत हे कंपनी आपल्या विद्यमान समहक्क भागधारकांना मोफत देते. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की विद्यमान समहक्क भागधारकांमध्ये ज्यांनी पूर्ण भागांचे पैसे भरलेले आहेत त्यांनाच बोनस भाग देण्याचा अधिकार आहे. म्हणजे ज्यांनी अंशतः रक्कम भरलेली आहे त्यांना बोनस भाग वितरित केले जात नाही. म्हणजे समजा कंपनीने 10 रुपये दर्शनी किंमत असलेले भाग विकलेले असतील, तर ज्या भागधारकांकडून 10 रुपयांची पूर्ण वसुली झालेली आहे त्यांना म्हणतात पूर्ण दत्त भाग. व जिथे 10 रुपयांची पूर्ण वसुली झालेली नाही, एकतर कंपनीने तेवढी रक्कम मागवलेली नसेल किंवा कंपनीने मागविलेली असेल पण भागधारकांनी ती रक्कम कंपनीकडे जमा केलेली नसेल, तर अशा भागांना म्हणतात अपूर्ण दत्त भाग. मग असे अपूर्ण दत्त भागांवर कुठल्याही प्रकारचा बोनस कंपनी देत नाही. बोनस भाग म्हणजे एक्स्ट्रा भाग आहे. हे दिवाळी बोनस सारखं नाही की दिवाळी आली की द्या बोनस, द्या पैशांच्या स्वरूपात. म्हणून बोनस या शब्दाचा अर्थ इथे वेगळा पकडू नये. इथे बोनस म्हणजे बोनस भाग आहेत. हे बोनस भाग दरवर्षी कंपनी देत नाही. जर कंपनीची राखीव निधीमध्ये जमा झालेली रक्कम ही मोठ्या प्रमाणावर झाली असेल व कंपनीला त्या रकमेचा उपयोग करायचा असेल तरच कंपनी बोनस भागांचं वाटप करते, ज्याला म्हणतात राखीव निधीचे भांडवलीकरण. राखीव निधीचे म्हणजे जमा झालेल्या रकमेचे, भांडवलीकरण म्हणजे भांडवलात रूपांतर करणे. म्हणून एरवी जो आपण बोनस पकडतो तो बोनस भागाचा इथे कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. मग ह्या बोनस भागांविषयी प्रामुख्याने एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की जी कंपनी बोनस भाग वाटप करते साहजिकच त्या कंपनीची मार्केटमधली असलेली
नावलौकिकता ही चांगली असते, कारण नावलौकिकता असलेल्या कंपनीलाच भांडवलाची गरज पडते, पण नफ्यामधूनच ते ती गरज पूर्ण करत असतात. आणि नफा कशावर अवलंबून असतो? तो नफा हा विक्रीवर अवलंबून असतो. म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्या कंपनीच्या वस्तूंची मार्केटमध्ये विक्री होत आहे, लोक त्याला पसंती दाखवत आहे व त्यामुळे कंपनीला भरमसाठ नफा होतो व नफा झाल्यामुळे त्या कंपनीला राखीव निधीच्या खात्यामध्ये जमा झालेल्या रकमेचा उपयोग करण्याची गरजच येत नाही. आणि त्यामुळे अशी कंपनी नावलौकिकता प्राप्त झालेली कंपनी म्हणून गणली जाते व अशाच कंपन्या मोठ्या प्रमाणावर बोनस भाग हे जाहीर करतात. आता या बोनस भागाद्वारे जो भाग विद्यमान समहक्क भागधारकांना मिळतो, त्या भागांना सुद्धा इतर भागांप्रमाणेच अधिकार प्राप्त होतात. म्हणजेच मतदान करण्याचा अधिकार, लाभांश मिळण्याचा अधिकार, असे जे काही हक्क आहेत, ते अधिकार विद्यमान समहक्क भागधारकांना या भागांवर सुद्धा प्राप्त होतात. बोनस भाग हे कंपनी काही प्रमाणात जाहीर करते. म्हणजे समजा कंपनीने एखाद्या वर्षी बोनस भाग जाहीर केले व त्या भागांचे प्रमाण 4:1 असे ठरविले. व 4:1 याचा अर्थ असा होतो की ज्या भागधारकांकडे कंपनीचे 4 भाग असतील त्यांना 1 भाग बोनस म्हणून देण्यात येईल. मग समजा एखाद्याचे कंपनीकडे 24 भाग असतील तर त्याला बोनस भाग म्हणून 6 भाग मिळतील, कारण 4:1 म्हणजे 24 भागांना किती येतील? तर 6 भाग येतील. मग 6 बोनस भाग त्या व्यक्तीला प्राप्त होतील. मग त्या व्यक्तीकडे जर विचारले की आता तुझ्याकडे भागांची संख्या किती, तर पूर्वीचे असलेले 24 आणि आत्ताचे असलेले 6 म्हणजे बोनस भाग म्हणून मिळालेले 6 असे 30 भाग तो सांगू शकतो. व अशा वेळेस या 30 भागांवर त्याला लाभांश मिळेल. कारण आपण बघितलंय की लाभांश हा भागांच्या प्रमाणात दिला जातो व त्यामुळे या एक्स्ट्रा जे 6 भाग त्याला बोनस भाग म्हणून मिळालेले आहेत, त्या 6 भागांवर सुद्धा त्याला आता लाभांश प्राप्त होण्याचा अधिकार असतो. पूर्वी तो मतदान करताना 24 वेळेस मतदान करू शकत होता, कारण 24 भागांचा तो मालक होता. आता तो 30 भागांचा मालक झालेला आहे, म्हणजे आता 30 वेळेस त्याला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो. म्हणजे सर्वसामान्य भागांना जो काही अधिकार असतो ते सर्व अधिकार या बोनस भागामार्फत कंपनीला त्या विद्यमान समहक्क भागधारकांना प्राप्त होतात. अशा पद्धतीने ते एक प्रकारे भागच आहे असे ट्रीट केले जाते व त्या पद्धतीने भागांचे सर्व अधिकार त्यांना प्राप्त होतात. मग या बोनस भागांविषयीच्या ज्या काही तरतुदी आहेत, त्या तरतुदींचा अभ्यास आपण पुढच्या तासाला करूया. धन्यवाद.